तर सर्वांना तर काल होती आषाढी एकादशी आणि काल आषाढी एकादशी झाली तर आज आहे बारस. तर कालचा जो आपला उपवास असतो तर तो आज बारशी दिवशी गोड काहीतरी नैवेद्य करून देवाला दाखवून नंतर आपण आपली कालची एकादशी सोडायची असते. तर इकडं पुरणाचा नैवेद्य बनवलेला आहे. तर बघा इकडं ताट भरून घेतलेलं आहे, त्याच्यावर तुळशीपत्र पण ठेवलेले आहेत. तर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्माणे मृतदत्त स्वाहा. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इकडं विठ्ठल रुक्मिणीची काल यात्रा गावात भरते. तर यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण धरलेली जी एकादश उपवास असतो तर तो सोडण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करून देवाला दाखवून नंतर बारस सोडली जाते. तर काही पण जे काही गोड आपल्याला बनवायची इच्छा असते ते बनवून, तर सहसा सगळी जास्त करून तर पुरणपोळीच बनवतात. तर इकडे पुरणपोळीचा नैवेद्य इकडं स्वामी महाराजांना दाखवायला चालू आहे. हे स्वामी महाराज आजचा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही स्वीकार करून घ्या. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. तर आता पुरणपोळीचं जे ताट आहे ते 5 मिनिट स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आणि नंतर आपण घरच्यानी कोणी पण नैवेद्याचं ताट खायचं किंवा गाईला दाखवायचा नैवेद्य. तर अशी आजची स्वामी महाराजांची पूजा झाली आणि बारस पण. तर चला मग बारस आता सोडूया कालचा उपवास. श्री स्वामी समर्थ सर्वांना.